आज आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 बघणार आहोत. तर चला आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. तर काल आपण रोमन संख्या शिकलो. रोमन संख्यांमध्ये 7 अक्षर आहेत ज्या की संख्या सांगतात. तर आपण काल ते बघितलं. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 100. असे 5 अक्षर आहेत जे रोमन संख्यांमध्ये. त्यावरूनच रोमन संख्या या लिहिल्या जातात किंवा सगळे अंक हे त्या 7 अक्षरावरच अवलंबून आहे. तर आपल्याला माहिती आहे, मग आपल्याला तोच उतरता क्रम येथे विचारलेला आहे. तर मग आपल्याला माहिती आहे एल म्हणजे किती, तर एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100 आणि एम म्हणजे 1000. तर आपल्याला ह्या संख्यांना काय विचारलंय, रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरता क्रम म्हणजे कोणता, तर मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे येणे. मग आपल्याला मोठ्या संख्येकडून येण्यासाठी पहिले घ्यायची एम म्हणजे 1000, त्यानंतर येणार 500, 500 ला आपण डी लिहितो, त्यानंतर येणार 100, 100 ला आपण सी म्हणतो, नंतर येणार 50, 50 ला आपण एल म्हणतो, त्यानंतर एक्स 10 आणि 5 हे झाले 6. मग हे ऑप्शन एम डी सी एल एक्स व्ही हे ऑप्शन कुठे दिसते आपल्याला, एम डी सी एल एक्स व्ही. तर आपलं योग्य उत्तर आहे क्रमांक 4. प्रश्न दुसरा, व्ही आय वजा आय व्ही बरोबर किती. तर व्ही आय म्हणजे किती, तर व्ही आय म्हणजे 6 वजा आय व्ही म्हणजे किती, तर 4. तर याचं उत्तर विचारलंय आपल्याला की वजाबाकी 6 तून 4 गेले 2. तर हे 2 रोमन अंकामध्ये आपण कसे लिहितो, तर डबल आहे. मग आपलं उत्तर क्रमांक 2. प्रश्न तिसरा, सरळ रूप द्या. एम भागिले डी गुणिले सी. तर एम ची किंमत आपल्याला माहिती आहे, एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100. तर चला हे सॉल्व करू. हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, 5 एक 5, 5 दुने 10 आणि हे उरलेले 2 शून्य, म्हणजेच आपलं उत्तर आलं 200. तर 200 ला आपण रोमन अंकात कसे लिहितो, तर 2 दा 100, 100 ला सी लिहितो, तर मग सी सी म्हणजे डबल सी म्हणजे 200. तर उत्तर क्रमांक 4. प्रश्न चौथा, आय एक्स अधिक एक्स आय बरोबर किती. तर आय एक्स म्हणजे किती आपल्याला माहिती आहे, आय एक्स म्हणजे 9 अधिक एक्स आय म्हणजे 10 आणि 1 11. तर 11 आणि 9 किती, 20. तर आपलं उत्तर आलंय 20. मग रोमन अंकात 20 कसे लिहितात, तर 2 दा 10 लिहिता, म्हणजे 10 म्हणजे एक्स आणि हे एक्स, 10 आणि 10 20. तर हे ऑप्शन कुठे दिसते आपल्याला, ऑप्शन क्रमांक 1. दुसरा प्रश्न आहे, आता घड्याळात 9:15 वाजले आहेत, 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल. तर आता आपल्याला घड्याळ सांगितली. चला तर आपण पहिले घड्याळ काढणार. म्हणजे घड्याळ काढली, 12 3 6 9. तर आपल्याला किती सांगितले, घड्याळात 9:15. 9:15 म्हणजे किती, 9 ला 15 मिनिटं बाकी असणे. तर मग 9 ला 15 मिनिटं बाकी असताना मिनिट काटा आणि तास काटा हा इथे असणार. तर 10 मिनिटांनंतर विचारलंय आपल्याला, 10 मिनिटांनंतर हा काटा कुठे असणार. तर इथे 10 नंतर 9 नंतर 10, इथे 11 आणि हे 12. तर 10 मिनिट म्हणजे 5 मिनिट 10 मिनिट. तर हा काटा 10 मिनिटांनंतर कुठे जाणार, 11 वरती. तर मग 11 ला रोमन अंकात काय लिहितात, तर एक्स आय. तर मग तो काटा कुठे असणार, 11 वर, म्हणजेच एक्स आय वर. तर आपलं उत्तर क्रमांक 2. प्रश्न 6वा, सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही डबल आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत. आसन म्हणजे काय, तर खुर्च्या. तर मग एक सभागृह सांगितलंय, त्या ओळीत म्हणजे एक सभागृह आहे, त्यांच्या ओळीमध्ये किती आपल्याला आसने म्हणजे किती खुर्च्या असतील असं विचारलंय. तर आपल्याला कितीपासून कितीपर्यंत सांगितलंय, तर एक्स एक्स व्ही डबल आय. एक्स एक्स व्ही डबल आय म्हणजे काय, 10 10 20 आणि 5 25 आणि 2 27, म्हणजे 27 पासून तर किती पर्यंत, एल एक्स व्ही आय. एल एक्स व्ही आय म्हणजे किती, एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10 60, 60 आणि 5 65 आणि ते 1 66.
म्हणजे 27 पासून 66 पर्यंत ही आसने आहेत असं सांगितलं. तर मग आता हे कसे मोजणार आपण? या दोन्हींमध्ये किती असायला हवे? तर असं मोजणार का 27 मग 28 29 28 29 30 40, तर हे 66 पर्यंत आपण असं मोजणार का? तर नाही. तर मग काय करायचं? तर त्यासाठी ह्या दोन्हींची वजाबाकी करायची. म्हणजे 66 मधून 27 वजा केले तर किती होतात? 6 मधून 7 जात नाही, तर मग इथं हातचा घेतला, इथं राहिले 5, इथं झाले 16. 16तून 7 गेले 9 आणि 5 मधून 2 गेले 3. तर हे किती आले? आसन 39. पण आपल्याला काय सांगितलं? एकूण किती? तर एकूण मध्ये आपण पहिला हा यात आणखी 1 मिळवणार, म्हणजे 39 मध्ये 1 मिळवला 40. तर टोटल आसने ही किती असणार? 40. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 7वा आहे, पुढील पैकी 8 ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? 8 ची 3 पट म्हणजे काय? तर 8 ने 3 ला गुणायची, म्हणजे 8 ची 3 पट निघणार. तर 8 ची 3 पट किती? 8 त्रिक 24. तर ही संख्या आपल्याला 24 हा अंक रोमन मध्ये दाखवायचा आहे. तर रोमन मध्ये 24 कसे लिहितात? 10 20 आणि 4 24. तर हे ऑप्शन क्रमांक कुठे दिसते आपल्याला? 3 मध्ये. XXIV म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर बरोबर आहे 3. प्रश्न 8वा, रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l म्हणजे किती? तर m ची किंमत आपल्याला माहिती आहे, m म्हणजे 1000 वजा d म्हणजे किती? तर 500 आणि भागिले l म्हणजे 50. तर भागिले आपण असेही लिहू शकतो, याच्या खाली 50. तर पहिले काय करायचं? वजाबाकी करणार का? तर नाही. पहिले भागाकार नंतर वजाबाकी. तर भागाकार करायला हा 0 कट, हा 0 कट, 5 1 5, 5 1 5 आणि हा 0 म्हणजे 10. तर काय येणार? 1000 मधून किती वजा होणार? तर 10. तर 1000 मधून 10 गेले 990. तर आपलं उत्तर आलं 990. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 9वा, रोमन संख्या चिन्हानुसार XVII अधिक IX वजा IV अधिक C बरोबर किती? तर आपल्याला सॉल्व करावं लागेल. XVII म्हणजे किती? तर 10 आणि 5 15 आणि 2 17, म्हणजे 17 अधिक IX म्हणजे किती? तर 9 वजा IV म्हणजे 4 अधिक C म्हणजे 100. तर हे सॉल्व करायचं. 17 आणि 9 किती? तर 26 वजा 4 अधिक 100. तर आपण काय करतो? पहिले बेरीज. मग 100 आणि 26 ची बेरीज 126 वजा हे 4. तर 126 मधून 4 गेले 122. तर आपलं ऑप्शन क्रमांक 122 हे ऑप्शन क्रमांक 2. 10वा प्रश्न आहे, XXXI वजा I म्हणजे किती? तर XXXI म्हणजे किती? तर 10 20 30 31 वजा 1 म्हणजे 31 वजा 1 बरोबर किती? तर 31 वजा 1 म्हणजे किती? 30. तर आपण 30 ला कसं लिहितो? ट्रिपल एक्स. मग ट्रिपल एक्स कुठे दिसतंय? ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 2.5 लाख म्हणजे किती? तर 2,50,000. आपल्याला हे माहिती पाहिजे. 2.5 लाख म्हणजे किती? तर 2,50,000. तर ती कशी विचारले? देवनागरीमध्ये 2,50,000 कसे लिहितात? तर देवनागरी म्हणजे काय? तर मराठी अंक. तर कुठे दिसतंय आपल्याला? 2,50,000. हे लाख 2,25,000, 2,25,000, 2,75,000 व 2,50,000. तर आपल्याला किती विचारले? 2,50,000. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न आहे, 3 8 5 8 7 9 म्हणजेच काय? 3,85,879 या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? तर हजाराच्या स्थानाचा म्हणजे स्थानिक किंमत कसं आपण मोजतो की एकक, दशक, शतक, हजार असं. तर मग हजाराची स्थानिक हजाराच्या स्थानावर कोणता येतो? एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी काय आले? 5. तर ह्या 5चं काय सांगितलंय? स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये हे 5 कसे लिहाल? तर इंग्रजीमध्ये 5 आपण असे लिहितो. तर आपला ऑप्शन क्रमांक
उत्तर योग्य उत्तर आहे 2. त्यानंतर 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 7 अंकी सर्वात मोठी संख्या आपण कशी लिहितो? तर आपल्याला नुसते 7 अंकी संख्या सांगितली तर आपण 9 वेळेस 7 लिहितो, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. पण आपल्याला काय विचारलंय? समसंख्या. एकक स्थानी 9 असेल तर ही समसंख्या असत नाही. मग आपल्याला समसंख्या विचारली म्हणजे एकक स्थानी किती हवे आपल्याला? इथे 8. तर मग आपलं उत्तर क्रमांक 3.